चेक करतोयस तू तिचा फोन? फोन अंगणात पडला होता तिचा मोबाईल. तिचा फोन बाहेर होता. मग वहिनी कुठे? मला माहित नाही, तेच विचारतोय. अच्छा. कुठे गेली आहे नक्की मीरा? सगळे शोधतायत तिला, मी सुद्धा सगळीकडे शोधलं, सापडतच नाहीये ती कुठेच. दादा, आता काय करायचं? अनन्या, गिसाला टेन्शन नको देऊस. आई, मी नाही टेन्शन देते. वहिनी नसली की टेन्शन येतं दादाला, हो ना? अनन्या, अथर्व, तू आवरायला घे. मीराला तुझ्या ऑफिसची वेळ माहितीये, तुझं आवरेपर्यंत येईल ती. ओके. दादा, ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. नऊ वाजून गेलेत, ऑफिसला जायची वेळ झाली. ही मीरा कुठे आहे? वॉलेट. अथर्वांना ऑफिसला जायचंय, त्यांना काय हवंय नको हे बघायला यायला नको का तिने? वॉच. वॉच. अथर्व, हो तुम्हाला नाही सापडणार तुमचं घड्याळ, ते मीराने ठेवलं असेल कुठेतरी. हे काही ऐकत नाहीत. वॉच कुठे? मीरा. अथर्व, तिथे वॉच तुमचं, पेपर खाली. वॉच. दादा, काही कळलं का वहिनी कुठे आहे ते? अरे ती न सांगता कुठेच जात नाही. आज कशी गेली काय माहित. अरे घरात पण कोणाला माहित नाहीये, तिचा फोन इथे. दादा, मला खूप भीती वाटतेय, तिला काही झालं वगैरे असेल तर. नाही नाही, कुठे आहे ती? अनन्या, काय दरवेळेस तोच मीराला लपवण्याचा प्रँक? काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी वेगळं करणं यावेळेस. आणि आता बाजूला हो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बाजू. अरे दादा, मी काही प्रँक वगैरे नाही करते, मी खरं सांगते, नाहीये ती घरात. नाहीये ती? नाही. शुअर? हो. ठीक आहे, तुलाच तुझ्या प्रँकचा कंटाळा येईल आणि तूच मीराला समोर आणशील तेव्हा बघू. मला कामाला जायचंय, मी पुढे होतो. अरे तू
अनन्या आणि मीरा खरंच अथर्वची चेष्टा करतायत का? दादासाहेब, मीरा कुठे दिसली नाही. म्हणजे अथर्वशी वाद झाला म्हणून घर सोडून गेली का? दामोदर, तू मीराला कधीपासून ओळखतोस? कुणाशी वाद घालणारी ती मुलगी नाही आणि वाद झाला तरी न सांगता निघून जाणारी ती मुलगी नाही. आधी अशी एखादी निघून गेली नाही ती, पण आज गेलीच की कोणाला न सांगता. काय ना अजित, मीराने या घरात कसं वागावं, काय करावं यासाठी तिला कुणाच्याही सर्टिफिकेटची किंवा परवानगीची अजिबात गरज नाहीये. मॅडम, मीरा तिच्या पाळून ठेवलेल्या भूतासोबत कुठे निघून गेली नसेल ना? शांत बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अथर्व, शर्टाची बटणं लावायची ही काही एक नवीन पद्धत आहे का? काय झालं बाबा? नाही, ती वरखाली झालेत सगळे मग. सॉरी. अच्छा अच्छा, अनन्या, मीरा इथे नाहीये म्हणून हे असे सगळे गोंधळ होत आहेत का? बाबा, असं नाहीये काही. बाय द वे, मीरा गेले कुठे? बाबा, मी पण कधीपासून त्याला तेच विचारतेय, सांगतच नाहीये. बाबा मला माहिती. वहिनी ऐका ना, तुमच्यासाठी गजरा आणलाय. गजरा. हो, तुम्ही रोज गजरा माळता ना. मी बाहेर गेले होते, म्हटलं तुमच्यासाठी पण घेऊन यावा, पण विसरूनच गेले द्यायला. माळू का मी तुम्हाला? का दादा तू माळतोयस? मग इथे सगळ्यांसमोर मी तिला गजरा माळला तर तुझी बहिणीच लाजेल ना. अरे ओके, अशा तूच माळ. बरं, मीच माळते.